प्राध्यापिका सौ जयश्री पाटील मॅडम, काय बोलावं तुमच्याबद्दल. मूर्ती लहान पण कीर्ती खरंच खूप महान असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार की तुम्ही आमच्या सगळ्यांवर एवढी सुंदर कविता सुंदर शब्दामध्ये व्यक्त केली. आणि मला तर असं वाटतं की देवानं तुम्हाला आयुष्यात मन मोकळं करायला दिलेलं सुंदर गिफ्ट म्हणजे तुमच्या कविता असतील. तुमच्याबद्दल 4 शब्द बोलेन. सर्वांना आपलंसं करणारी मैत्रीण माझी खास, तिच्या कवितेतून दरवळतो जणू चंदनाचा वास. हसरी, बोलकी, स्वाभिमानी, सुंदर आणि चांगली वक्ता, कामसू, गुणी अशी आपल्या सर्वांची लाडकी मैत्रीण. वेगवेगळ्या ढंगातील कविता लिहिणारी उद्याची नवकवयित्री खास. तिच्या कविता ऐकल्या की वाटतं जणू तिचं मनच ती व्यक्त करते, तिच्या भावना तिच्या कवितेतून ती व्यक्त करते आणि सुख दुःख यांचा मेळ घालत आयुष्य खास पद्धतीनं जगते आहे. थोडीशी खोडकर आहे, खेळकर आहे, किलकिल करणारे, समजूतदारी आहे. अशी गोंडस चंचल मैत्रीण आपल्या सर्वांना लाभली. जशी दुधात साखर मिसळावी तशी सर्वांमध्ये जणू मिसळून गेले. आयुष्याचं कोडं उलगडण्याचा तिच्या कवितेतून जणू कानमंत्रच देऊ लागले. अशी ही आपल्या सर्वांची गोड मैत्रीण प्राध्यापिका सौ जयश्री पाटील मॅडम यांनी अशाच नवनवीन कविता आपल्या भेटीसाठी घेऊन याव्यात अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा त्यांचे आभार मानते. धन्यवाद.